सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातून 5-6 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गंगूबाई कालिदास गडदे वय 73 यांचा खून झाल्याचे उघडकीस झाले आहे। दागिन्याच्या लोभातून हा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी शशिकांत वायकुळे वय 64 राहणार उपळाई रोड बार्शी यांनी बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली असून चांगदेव गोवर्धन पाटील राहणार हत्तीस तालुका बार्शी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गंगूबाई या हांडेगल्ली कचरे रोड येथे एकट्याच राहत होत्या। 25 मार्च रोजी त्या घराला कुलूप लावून बाहेर गेल्यानंतर त्यांच्याशी संपर्क झाला नाही, त्यामुळे 27 मार्च रोजी त्या हरवल्याची तक्रार शहर पोलिसात दाखल करण्यात आली। तपासादरम्यान सीसीटीव्ही मध्ये गंगूबाई संशयिताच्या पाठोपाठ इमारतीत जाताना दिसून आल्या, मात्र त्या बाहेर येताना दिसल्या नाहीत। संबंधित फुटेज डिलीट झाल्याचेही आढळून आले। तपास करत संशयिताचा शोध घेऊन पोलिसांनी 2 एप्रिल रोजी त्याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली। संशयिताने शेअर मार्केटमधील आर्थिक नुकसानीमुळे पैशांची गरज निर्माण झाल्याने गंगूबाई यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने मिळवण्यासाठी कट रचला। 25 मार्च रोजी त्याने आपल्या घरी बोलावून लिंबू सरबतातून झोपेच्या गोळ्या दिल्या। त्या बेशुद्ध झाल्यानंतर टावेलने नाक दाबून त्यांचा खून केला। यानंतर मृतदेह पिशवीत भरून कार क्रमांक MH208937 मधून नेऊन विल्हेवाट लावण्याची कबुली त्याने दिली आहे। या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास बार्शी शहर पोलीस करत आहेत।